सुरगाणा मतदारसंघातील प्रचार रणधुमाळी शिगेला पोहोचले असून विद्यमान आमदार नितीन पवार यांनी प्रचारात सर्वतोपरी आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे। कळवण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या जयदर येथील आठवडे बाजारात जयश्रीताई पवार यांनी येथील प्रमुख आदिवासी नेत्यांसह मतदार बंधू भगिनींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी महिला भगिनी यांनी जयश्रीताई पवार यांना शासनाच्या लाडकी बहीण योजनेसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत असल्याचे यावेळी सांगितले आहे। करमाळे येथील भाजीपाला विक्रेता यांनी यावेळी सांगितले की मुलाच्या ऑपरेशनसाठी 5 लाख रुपयांची मदत आमदार नितीन पवार यांनी केली होती, त्यामुळे आमचे मत विकासाला आणि नेहमी मदतीसाठी तयार असणाऱ्या नितीन भाऊंनाच दिले जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। यावेळी जयदर परिसरातील राष्ट्रवादी पक्षाचे रघुनाथ महाजन, ठाकरे बाबा आदींसह प्रमुख वक्त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व समर्थक यांना संबोधित करत आमदार नितीन पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा असा निर्धार जयदर येथील आयोजित सभेतून व्यक्त केला आहे। आपण कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता, कोणाच्याही सांगण्यावरून गैरसमज न करता आपण सर्व जागृत आहात। ज्याने त्याने त्याचं गाव असं कटिबद्ध सांभाळायचंय का या ठिकाणी आपल्याला सर्वांनी स्पर्धा लावायची की जयदरचे रामदास दादा असतील, देवीदास भोळे असतील, सुरेश माले असतील, इकडे वाघ असतील, गाई कवाड असतील, सर्व इकडे आमचे इकडची कंपनी असेल, यशनाथ भाऊ असेल, सर्वच कार्यकर्ते असं आपल्याला सर्वांना स्पर्धा लावायचे का जयदर मध्ये आम्ही एवढं मराठी दादा असतील आम्ही जयदर मध्ये एवढं मतदान देऊ, आम्ही सांगू आम्ही सुटल्यामधून एवढं मत देऊ, सुळेवाले सांगतील आम्ही एवढं मत, असं आपल्याला स्पर्धा लावायची। भाऊंना येणाऱ्या 20 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजयी करायचंय। आणि जे आपण आता गेलेली दिवाळी जी आपल्याला 23 तारखेला भव्य दिव्य असं गुलालाच्या उधळाने फटाक्याच्या आकाशबाजीने आपल्याला ती दिवाळी साजरी करायची। एवढंच तुम्हाला पुढे मी नमूद करतो आणि माझे 2 शब्द सांगवतो। विकास कामे ही कशी तुमच्यापर्यंत आणि गावापर्यंत पोहोचवली। माझं एवढंच म्हणणं आहे की आपण या ठिकाणी कळवण बरोबर सुरगाणा तालुक्याचाही विकास केलेला आहे। 40 वर्षांनी त्या तालुक्यामध्ये 1 रुपयाचा निधी दिलेला नाही। आज भाऊ त्या ठिकाणी हवेतला जोडणारे पूल केले, रस्ते केले, सभामंडप केले, स्मशानभूमीची शेड केले। आता या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच वेळा दाखवलं गेलं की कुठेतरी स्मशानभूमीचं शेड म्हणजे पावसामध्ये कुठेतरी ते आपल्याला दखलविधी करायला जागा नव्हती आणि हे सगळं करत असताना भाऊंनी त्या ठिकाणी सुरगाणा तालुक्यात पण विकास कामं केली। मला एवढंच म्हणायचं की जेव्हा विरोधक हे विचारतात किंवा गावामध्ये प्रचार करतात आणि सांगतात तेव्हा तुमचं काम आहे त्यांना विकास कामं काय झाली आमच्या गावामध्ये हे उत्तर द्यायचं तुमचं काम आहे। आपण याच पद्धतीने या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करायची आणि येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला नितीन भाऊंची निशाणी जी काही घड्याळ आहे, ही घड्याळाची निशाणी तुम्ही प्रत्येकाला गावामध्ये समजून सांगून घड्याळ या निशाणी समोरचं बटन दाबून तुम्ही प्रचंड मतांनी नितीन भाऊंना या खोऱ्यातून आणि तालुक्यातून मतदान देणार एवढी मी अपेक्षा व्यक्त करते आणि धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे, कळवण।